तर सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी ही निवडणुकीपुरतीच करणार अशी कुणकुण लागली आहे। सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करणं आणि टिकवणं ही सरकारची जबाबदारी आहे। राज्य सरकारने आम्हाला धोका देऊ नये असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। धोका दिला तर आम्हाला राजकारणात उतरावं लागेल असाही स्पष्ट इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। टिकलंही पाहिजे, कोणाचा दबाव आला म्हणून तुम्ही गेम करता। कारण तुम्हाला पाचवा मुद्दा सांगतोय, आमच्या पक्का ध्यानात आलाय आता आणि तशी कुणकुण सुद्धा आहे की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहेत। तुम्ही समोरच्याला सांगितलंय सुद्धा आम्ही अंमलबजावणी करणार आहेत। निवडणूक होऊस तर राहून द्या, ती उडली तर उडली। सरकार मनोज जरांगे म्हणते त्याला ते तुम्ही घोळ केला आणि तुम्ही जरी उडीली 13% आरक्षणासारखी, हे मनोज जरांगे लढणार आहे। माझ्या पहिल्या मागण्या आणि ही सुद्धा आहे, ह्या पण पाहिजेत आणि ही पण पाहिजे, पहिल्यापासूनचं म्हणणं आहे। आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही, आमचं आंदोलन कायमस्वरूपी शांततेत राहणार आहे। फक्त आम्हाला डवचू नका, फक्त आम्हाला धोका देऊ नका। आम्हाला धोका जर नाही दिला तर हे तुम्हाला डोक्यावर घेऊन मराठी नसणार आहे। तुमच्या पुढं मी इतक्याच वेळ याच्यासाठी बोललो की मला सरकारला प्रामाणिकपणानं सगळं सांगणं गरजेचं होतं आणि हे आत्तापर्यंत सांगितलेलं देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला शिंदे साहेब, शंभूराजे साहेब आणि उदय सामंत साहेबाला हात जोडून विनंती, याच्यावरती काना डोळा करू नका। आचारसंहितेचा नंतरचा बहाणा आम्ही ऐकणार नाहीत, आम्ही दुःखी नाहीत, आम्ही रुसणार नाहीत। तुम्ही द्या नका देऊ, आम्ही मिळवणार आहेत। एवढंच होईल की आम्हाला राजकारणात उतरावं लागणार आहे। हा फुले शाहू आंबेडकरांचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हे होऊ देणार नाही, हे आपण त्यांना सांगितलं आहे। आणि म्हणून परत एकदा त्यांना सांगितलं पाहिजे कि दिलवर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम। कोणत्या दिलवाराच्यासाठी राहिला? ज्यांनी तुला कणगुळीला धरून मोठं केलं त्याला अटक केलं। तो कोणाला दिलबर राहिला? तू हिंदी शिकवते दिलबर आहे काय? दिलबर आहे रे तू? सगळा गडबड करायचे ना तू, इथून ते दोन गोंधळे हां माळा आणि ते लटकायला पाहिजे तो गळ्यात आणि ते द्यायला पाहिजे, बुका लावून तुला असं घास सोडून ते असं खांद्यावर तो आहे। सगळा गरबाड्याचं आणि सगळ्या दुनियाचं ज्यांनी तुला मोठं केलं त्याला त्यांना घातलं, त्यांना देशात हिंदू हृदय सम्राट पदवी दिलेली। मला राजकारणात नाही की देणं घेणं, पण मोठं करणाराचा उपकार ठेवला नाही तो।